होईन भिकारी पंढरीचा वार करी। याचा अर्थ त्याला काही नाही, लोक खायला थोडं संपलं, खाणे सुद्धा इच्छा करता तो देव देतो। विठ्ठल 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 वारकरी भोजनाची इच्छा करत नाही, तो फक्त भजनच करत राहतो। त्याला भोजन पाहिजे ही इच्छा देवाची राहते। मग एवढे भजन केलं त्याला जेवण द्यायला पाहिजे नाही नाही, हा तर काय कालाचा समयाचा कसा विचार करते तो करतच भजन। विठ्ठल 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 अलीकडे सगळं वाटुळ चालले होतं, कारण भक्ती पंथामध्ये ही कीड नको पण भयंकर पसरली। मागितल्याशिवाय जमतच नाही, मागतात तोंडानं। मी होतो हे तरी बरं होतं का मागत नव्हते, अलीकडे मागितल्याशिवाय येतच नाहीत। पहिलं किती देणार असं इथून सुरुवात असते। काय सांगावं, साध्या साधी बुवा लोक 20-20 हजार रुपये 7 दिवसाचं मागतात, काला वाजवायला गायला। मी बोलत होतो काही होत म्हणले त्या बाबाचे किती मी येणार नाही बुवा, कारण तो ते जास्त बोलतो। विठाला विठाला मित्रमंडळी, अरे बोलतो म्हणजे तुमच्या कल्याणाकरता बोलतो। तुम्ही हे तुमचे स्वभाव सोडले तर तुमचं कल्याण आहे। हे स्वभाव धरून तुम्ही जरी किती पैसेवाले झाले तर तुमचं वाटूळ होईल, चांगलं राहणार। विठाला विठाला भक्ती पंथ हा फार गाड्या माड्या वाढवणारा गाड्या घेणारा पाहिजे असं नाही। भक्ती ही भजनानं वाढावी, त्याला न मिळो खावया न वाढो संतान। महाराज म्हणतात पर्या नारायण कृपा करू, असं व्हायला पाहिजे। म्हणून मी सांगू राहिलो आहे आपल्या संप्रदायाचं वैशिष्ट्य, वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य असे निष्काम भक्तियुगाचं आचरण। विठ्ठल विठ्ठल निष्काम भक्तियोगाचं आचरण करतो, जळते संचित ऐसी आहे धर्मानिता, 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 जळते संचित। निष्काम जर ती भक्ती केली तर त्या भक्तीनं संचित जळून जाईल, काही राहणार नाही। कारण त्याच्यावर भगवंताची कृपा होत असते। जो निष्काम भक्तियोगाचं आचरण करतो भगवान त्याच्यावर कृपा करतो आणि भगवंताच्या कृपेनं संचित राहत नाही। विठ्ठल 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 आयशी आहे धर्मनीती, या प्रकारची धर्मनीती अन्य ठिकाणी नाही। भक्ती हीच आणि योग्य अशा तऱ्हेचे साधन आहे आणि खर्म धर्म आहे, कारण मुख्य धर्माचे हे धर्म, सकळ धर्माचे कारण
नामस्मरण हरिकीर्तन दया क्षमा समाधान संत जन साधिती निज धर्म हा चोखडा निज धर्म हा चोखडा निज धर्म हा चोखडा निज धर्म हा चोखडा नाम उच्चारू घडो घडा नाम उच्चारू घडो घडा नाम उच्चारू घड घडा नाम उच्चारू घड घडा मुक्ती मुक्तीचा सवंगडा मुक्ती मुक्तीचा सवंगडा मुक्ती मुक्तीचा सवंगडा मुक्ती मुक्तीचा सवंगडा भव सिंधू तारक भव सिंधू तारक निज धर्म हा चोखडा निज धर्म हा चोखडा भव सिंधू तारक भव सिंधू तारक निज धर्म हा चोखडा निज धर्म हा चोखडा हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे. सर्व धर्मातलं मूळ कारण हा धर्म आहे. अशा या धर्माचं प्रत्येकानं आचरण करायला हवं. श्रेष्ठ धर्म आहे. कारण आपण याचं पालन करायचं आहे. बीज वाढवावे नाम आम्हा करणे काम आणि बीज वाढवावे नाम. नाम वाढवायचं घेत राहायचं. नामाच्या संबंधी कोणताच हेतू मातू काही ठेवायचे नाही. निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये आस आणि कांची. कशाची दुसऱ्याची आशा करायची नाही. केवळ भजनच करायचं. भक्ती मागायची काय हरकत नाही. देवाला मागावं, प्रेम मागावं. जे भक्तीला पुरस्कार असेल चांगलं असेल ते देवाकडे मागायला काही हरकत नाही. विठ्ठल 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 बाकी दुसरं काही मागू नये असा हा धर्म महत्वाचा आहे. या धर्माचं वैशिष्ट्य आहे म्हणून हा धर्म सर्वांनी पालन करायचं. हा धर्म कसं पालन करायचं काय करायचं दुसऱ्याकडे सांगतात. माझ्या विठोबाचे पाय माझ्या विठोबाचे पाय माझ्या विठोबाचे पाय पाय माझ्या विठोबाचे पाय विठोबाचे पाय माझ्या विठोबाचे पाय
माझ्या विठोबाचे पाय पाय माझ्या विठोबाचे पाय वेळोवेळा मनी ध्याय वेळोवेळा मनी ध्याय माझ्या विठोबाचे पाय पाय माझ्या विठोबाचे पाय वेळोवेळा मनी ध्याय वेळोवेळा मनी ध्याय माझ्या विठोबाचे पाय पाय माझ्या विठोबाचे पाय या प्रकारे हा धर्म आचरायचा. काय करायचं? माझ्या विठोबाचे पाय वेळोवेळा मनी ध्याय. माझ्या विठोबाचे म्हणजे पांडुरंगाचं पाय याचा अर्थ स्वरूप. स्वरूपाचं वेळोवेळी ध्यान करायचं. भगवंता संबंधाने जे जे काही असेल ते ते करायला काही हरकत नाही. अगदी त्याच्या अलंकाराधिकाचं वर्णन करा, काय बिघडायचं नाही. पण भगवंताच्या स्वरूपाचं सर्व वर्णन करा. असं करायचं कसं? मनात धरायचं. एखाद्याला वाणीत नसलं तरी चालेल, पण मनात असलं पाहिजे. विठ्ठल 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 मनिध्याय. मनात मात्र त्या पांडुरंगाला विसरायचं नाही, त्याचं कायम ध्यान ठेवायचं. एक क्षण सुद्धा विसंबायचं नाही. अन्य विषयात प्रवेश करायचा नाही, अन्य विषयात जायचं नाही. फक्त परमात्मा हाच आपल्या ध्यानाचा विषय असला पाहिजे. चिंतिया चरणा विठोबाचा चिंतिया चरणा विठोबाचा चिंतिया चरणा विठोबाचा चिंतिया चरणा विठोबाचा नकरी रे मना काहीच कल्पना चिंतिया चरणा विठोबाच्या. बाकी कोणत्याही कल्पनेची काही गरज नाही. गरज नाही. त्या कशा करता कल्पना करता काही समजतच नाही. आवश्यकताच नाही ना. अनावश्यक अशा माणसं कल्पना करत बसतात. फक्त भगवंताचं ध्यान करा, चिंतन करा, स्मरण करा, कीर्तन करा, नामस्मरण घ्या, पण ते मनात धारण करून ध्यान सोडू नका. कारण चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे दान चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान
एक तुम्हा देवा कृती दातारा एक तुम्हा मागतो दातारा एक तुम्हा मागतो मी दातारा चित्ती तुझे नाम पाय डोळा चित्ती तुझे पाय पाय डोळा रूपाचे ध्यान अखंड मुखी नाम तुझे वर्णावे गुण हेच एक तुम्हा माग तुम्ही दातारा. चित्तामध्ये भगवंताला धारण करायचं, त्याला चित्ताच्या बाहेर कधी काढायचं नाही, जाऊ द्यायचं नाही. मग तुम्ही टाळ वाजवा, गा, काही करा, पण त्याला चित्तातून काढून करायचं नाही. काय चित्त नाही नामी तर ते व्यर्थ. नामाच्या ठिकाणी जर तुमचं चित्त नसेल तर ते नाम घेणं व्यर्थ ठरतं. तसं भगवंताचं ध्यान सोडून तुम्ही जे काय केलं ते सगळं व्यर्थ जातं. त्यालाही महत्व येण्याकरता याचं ध्यान सोडायचं नाही. मन करावे चिंतन अधिकच उत्तम आहे. हृदयामध्ये त्याचं ध्यान करून मनानं चिंतन करायचं, हे तर अगदी चांगलं आहे. पण जरा तुम्हाला वरून आणि नसेल आतमध्ये पाहिजे, त्याला हृदयातून मात्र जाऊ द्यायचं नाही. वेळोवेळा मनी ध्याय, प्रत्येक क्षणाक्षणामध्ये त्याचं मनानं ध्यान करायचं. आणि असं जर ध्यान केलं तर जळते संचित, जळते संचित, जळते संचित, जळते संचित. ऐसे आहे धर्मनित, 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 ऐसे आहे धर्मनित. भगवंताला ध्यान धारण करून त्याचं हृदयानं चिंतन करत असताना तुम्ही बाकीचं केलं तर चांगलं आहे. तुमचं भजनही शोभायमान आहे, काही तुम्ही करा. दगडाचे टाळ कोण त्यांचा नाद, त्यांचं भजन भगवंताला आवडलं, गवळ्यांचं. बाकीचे भगवान काही पाहत नाही. भगवंताला फक्त तो मनापासून करतो का हे महत्वाचं. विठ्ठल 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 मनात ध्यान करून परमात्म्या संबंधाने तुम्ही जे जे कराल त्यानं काय होईल, संचिताचा सगळा वाटून खाला होऊन जाईल. जळते संचित आयशी आहे धर्मनीत. म्हणजे या प्रकारे तुम्ही या भक्तियोगाचं आचरण केलं तर संचित राहणार नाही. पण संचित राहिलं नाही तर पुन्हा संचित येईल नाही येणार. कारण परत कर्म घडेल तर संचित वाढेल. कर्म जर घडणार नाही तर संचित वाढणार नाही. विठ्ठल 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 क्रियमान तयार होत नाही. कारण ध्यानपूर्वक आणि ते चालले ना, भगवंता ध्यान करतोय, भगवंताच्या ध्यानामध्ये संचित जळत राहतं, संचित वाढत नाही. तर ध्यान ठेवा, तुम्ही नवीन करा की पूर्वीचं असू द्या,
सर्व संचिताचं वाटवत नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरची तृणाग्नी मिळे समोर झाले तैसे नामे केले जपत हारी राहत नाही. फक्त ध्यानात मात्र परमात्मा असला पाहिजे आणि परमात्मा ध्यानात ठेवून तुमचं कर्म होणार नाही. हेच अभंगाच्या तिसऱ्याकडे नेदी कर्मा घडो नेदी कर्मा घडो नेदी कर्मा घडो नेदी कर्मा नेदी कर्मा घडो नेदी कर्मा घडो नेदी कर्मा घडो नेदी कर्मा घडो कोठे आडराने पडो कोठे आडराने पडो कोठे आडराने पडो कोठे माझ्या विठोबाचे पाय माझ्या विठोबाचे पाय विठोबाचे माझ्या विठोबाचे पाय माझ्या विठोबाचे पाय. भगवंताचं मनातून ध्यान चालत असेल तुमच्या शरीराकडून किती नाना जरी कर्म घडत असतील तर ती घडत नाहीत. ध्यान असं विशेष काम करतं की त्या कर्माला घडू देत नाही. ती कर्म घडत नाही. परमात्म्याचं ध्यान चाललंय. विठ्ठल बाकीच्या कर्माला सुद्धा किंमत किंवा मनानं केलं तर आवडे ते वृत्ती किरटी आधी मनोनीची उठी मग ते वाचा दिठी कराशी आहे. तेच मन भगवंताच्या चिंतनात रममान झालेले. आता कसं कर्म घडेल. विठ्ठल विठ्ठल नुसत्या शरीराकडून कर्म घडत नाही. त्याला मन पाहिजे. मनवृत्ती संकल्प त्याची असली पाहिजे तर ते कर्म जमा होतं. पण त्या संकल्पातून परमात्मा जर आहे आणि असं परमात्म्या भजन चाललंय शरीराकडून काही होऊ द्या त्याचं काहीच होत नाही. ज्ञानी पुरुषाचं काय सांगावं. तो एकदा परमात्मा रूपामध्ये तल्लीन झाला ब्रह्मरूप झाला मग तया करणी आत घडोका त्रैलोक्याचा घात बरं त्याने केली आयची मात बोलू नये. तो ब्रह्मस्वरूपामध्ये एकदा लीन झाला त्याने काय केलं तर काही होत नाही. विठ्ठल विठ्ठल भक्तीमध्ये रममान झालेला महात्मा त्याचं चित्तातून भजन चालू आहे. भक्ती चालू आहे. वरून किती काही कर्म झाले त्याची काही मानली जात नाही. ती सगळी जळून खाक होतात. विठ्ठल नेती कर्म घडो काय घडू देत नाही. भगवंताचं ध्यान वेळोवेळा मनी ध्या हे मात्र चुकू नको. वेळोवेळा मनातून ध्यान केलं जर कर्म होत आहे तर ते घडत नाही. नेती कर्म घडो. कोण निधी. ध्यान कर्म घडो निधी. परमात्म्याचं जे ध्यान आहे चिंतन आहे ते कर्म घडो निधी. विठ्ठल विठ्ठल आणि कोठे आडराणी पडो निधी. निधीचा अन्वय इकडे लावा. हा कर्म घडो निधी आणि कोठे आण पडो निधी म्हणजे याचा अर्थ तो आडरात जाऊ देत नाही. विठ्ठल विठ्ठल अर्थात भवारण्यामध्ये राहणारा हा जीव पण तो परमात्म्याचं
त्याचं भजन चिंतन करील, ध्यान करील, तर तो असला तरी तो तिथं नाही. म्हणून तर याच्यावर आहे तिथं असावं पण नसावं. कसं? वृत्तीनं नसावं. विठ्ठल 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 शरीरानं असावं आणि वृत्तीनं नसावं. विठ्ठल 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 नाही. नेदी कर्म घडो कोठे आड राणी पडो. आड राणी पडो निधी. ते भगवंताचं ध्यान आड रानामध्ये पडू देत नाही, म्हणजे भलतीक जाऊ देत नाही, कारण तो भलतीक नाहीच आहे. भगवंताचं चिंतन चाललंय, स्मरण चाललंय, मग ते शरीर कुठे असो त्याचा काही संबंध याच्याशी लागत नाही. ते भजनच चालतं, ती भक्ती मानली जाते. चित्तानं केली तर ती भक्तीच आहे. मग चित्त हे महत्वाचं मानणं. चित्त मिले तो सब कुछ मिले, नाही तो फुकट संग. आणि ते जर असेल तर हे काही केलं काही होत नाही. विठ्ठल 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 निधी कर्म घडो. आणि कोठे आड राणी पडो, म्हणजे भवारण्यामध्ये तो जात नाही, त्याच्यात पडत नाही, कारण परमात्मा चिंतन चालले. जो चिंतनात आहे म्हणजे संसारात नाही. विठ्ठल विठ्ठल शरीरा जरी संसारात दिसत असलं तर वृत्तीने तो कुठे गेलाय? परमात्म्याशी एकरूप झालाय. परमात्म्याशी एकरूपता प्राप्त केल्यामुळं तो संसारात असून सुद्धा नाही, म्हणून तो भवारण्यामध्ये राहत नाही, भटकत नाही. बाकीचे सगळे भजन करतात, भटकत कुठे? संसारात. आता या भक्तीचं काय सांगावं? खूप भजन करतात, खूप कीर्तन करतात, खूप काय काय करतात, पण वृत्ती मात्र भगवंत नाही. सगळं बाहेरून संसारात चालवतो, काही उपयोग नाही. या प्रकारे भगवंत चित्तात धारण करून भजन केलं अथवा काही केलं तर काही होत नाही. नेदी कर्म घडो कोठे आडराणी पडो. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई कर्म घडत नाही तो अन्य ठिकाणी नसतो. शरीर असलं तर काही नाही, तो नाही म्हणजे जीवात्मा नाही. जीवात्मा परमात्म्याच्या चिंतनात आहे आणि शरीर त्याचं संसारात असेल त्याचे काही घेणं नाही. परमार्थ हा आपल्या स्वतः करता करायचा, शरीराकरता करायचं नाही. आपलं शरीर कुठे जाऊ पण आपण स्वतः म्हणजे आत्मरूपानं भगवंताशी एकत्व साधलं पाहिजे. हा महत्वाचा परमात्मा भाग आहे. विठ्ठल विठ्ठल मग तुमची पाप असतील अथवा शरीरानं तीव्र ताप असेल ते सुद्धा राहत नाही असं चिंतन केलं, ध्यान केलं तर अभंगाच्या शेवटच्या कडे तुका म्हणे मला तुका म्हणे मला तुका म्हणे मला
ताप जाळ माझ्या विठोबाचे पायी माझ्या विठोबाचे पाहोनी ताप जाळ राहोनी ताप जाळ माझ्या विठोबाचे पाय वेळोवेळा मनी ध्याय. असं जर वेळोवेळी मन जर विठोबाच्या पायाचं ध्यान करत असेल म्हणजे ध्यानात ते रममान असेल तर काही पाप असतील ती सुद्धा राहत नाहीत आणि तापही राहत नाही. त्रिविध ताप आध्यात्मिक आधी भौतिक आधी दैविक हे तिन्ही प्रकारचे ताप राहत नाही. तुका म्हणे मळ राहो निधी मळ. तुका म्हणे मळ राहो निधी आणि ताप त्रिवध ताप राहो निधी. इथे निधी पाहतो समय लावायचा. तापही राहू देत नाही मळे राहू देत पापही राहू देत नाही. विठ्ठल विठ्ठल प्रकारे ही भक्ती जीवाला मुक्त करते. त्याच्या पाठीमागचं काही सुद्धा शिल्लक ठेवत नाही. तो सर्वातीत होतो आणि सर्व प्रकारे भगवंताला तो एक रूप होऊन जातो. संसारातून अतीत होतो आणि परमात्म्याशी रममान होतो. इकडून आपलं सर्व काढतो आणि परमात्म्याशी जोडतो. जोडण्याचं काम तो करतो परमात्म्याशी आणि तोडण्याचं काम करतो संसाराशी. संसारला तोडतो आणि देवाशी जोडतो. विठ्ठल विठ्ठल लक्षात ठेवा फक्त माझ्या विठोबाचे नाम आपलं पाय. माझ्या पदाला फार मोठं महत्व आहे. इतरांचं नाही फक्त माझ्या विठोबाचे पाय. खंडोबाचे भैरोबाचे नाही. जरा ध्यान ठेवायचं कारण निष्ठावंत भाव भक्ताचा निष्ठावंत भाव भक्ताचा निर्धार हे वर्म तुको निर्धार हे वर्म तुको देवाची भक्ती भक्त करतो कशी देवाशी संबंध जोडून. आता देवाशी संबंध जोडणारा तो काय करतो इतरांशी संबंध ठेवत नाही. ते सगळे संबंध तोडतो आणि परमात्म्याशी जोडतो. म्हणून कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहीण बंधू चुलता कृष्ण माझा विठ्ठल बाप माय चुलता विठ्ठल बाप माय चुलता विठ्ठल भगिनी आणि भ्राता विठ्ठल भगिनी आणि भ्राता विठ्ठले बिन ताडणाई होता विठ्ठले बिन ताडणाई होता तुका म्हणे आता नाही दूर रे विठ्ठल पुरीचे दैवत विठ्ठल पुरीचे दैवत तुका म्हणे आता नाही दूर विठ्ठल पुरीचे दैवत बाकीच्यांचं
तुमचं तुम्ही चिंतन स्मरण त्याला जबाबदार भगवान नाही, माझा विठोबाचं पाहिजे. हो, माझ्या विठोबाचे पाय हा वेळोवेळी मनी ध्याय तर संचित जळतं, कर्म घडत नाही, कुठं आराणात राहत नाही, पापसळे संपतात आणि त्रितापे खलास होतात. काहीच राहत नाही देवाशी संबंध जोडल्यानंतर. आणि देवाशी एकरूप झाला की त्याची भक्तीचा कळस झाला. भगवान करो या प्रकारे आपल्या सर्व वारकऱ्यांच्या मनामध्ये भगवंताचं कायमचं ध्यान राहो आणि ध्यान संयुक्त आपल्याकडून भक्ती केली जावो. त्या भक्तीचा भगवान अवश्य तुम्हाला फायदा दिल्याशिवाय राहणार नाही. सर्वांचं कल्याण होईल. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. एक महत्त्वाचा भाग सांगतो. समय